नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत पवित्र, आनंददायी आणि महाराष्ट्राच्या मनाच्या जवळच्या सणाबद्दल, गुढीपाडवा 2026। तारीख, मुहूर्त, इतिहास, परंपरा सगळं काही आज या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना नक्की शेअर करा। मंडळी, सगळ्यात आधी जाणून घेऊया, गुढीपाडवा 2026 केव्हा आहे? गुढीपाडवा 2026 हा गुरुवार 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे। हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला येतो, जो हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो। प्रतिपदा तिथी 19 मार्चला सकाळी 6:52 सुरू होईल आणि 20 मार्चला पहाटे 4:52 समाप्त होईल। आता येतो मुहूर्त। मुख्य गुढीपूजा मुहूर्त सकाळी 6:44 ते सकाळचे 8:14। सूर्योदयानंतर लगेच हा सर्वात शुभ काळ आहे। याव्यतिरिक्त अभिजित मुहूर्त दुपारचे 12:04 ते दुपारचे 12:53, लाभ मुहूर्त दुपारचे 12:46 ते रात्रीचे 2:17 आणि अमृत मुहूर्त रात्रीचे 2:17 ते पहाटेचे 3:49 देखील आहे। गुढी उतरवण्याची वेळ संध्याकाळी पहाटेचे 5:18 ते सकाळचे 6:49 आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट, हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, म्हणजे संपूर्ण दिवसच अत्यंत शुभ आहे। सोनं, घर, गाडी खरेदीसाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नाही। मंडळी, आता जाणून घेऊया, गुढीपाडवा का साजरा केला जातो? हिंदू मान्यतेनुसार भगवान ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली, म्हणून हा दिवस सृष्टीच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो। दुसरी मान्यता म्हणजे प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येला परतल्यावर लोकांनी गुढ्या उभारल्या, विजयाचं प्रतीक म्हणून। आणि तिसरी ऐतिहासिक मान्यता, राजा शालिवाहनाने शकांचा पराभव करून पैठणला परत आल्यावर लोकांनी गुढ्या उभारल्या। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे स्मरण म्हणूनही गुढी उभारली जाते। 2026चे नवसंवत्सर परभवनाम संवत्सर आहे। याचा अर्थ परिवर्तन आणि नवीन ऊर्जा। विक्रम संवत 2083 सुरू होत आहे। आता सांगतो, महाराष्ट्रात गुढीपाडवा कसा साजरा होतो। सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचं, अभ्यंगस्नान करायचं, दारासमोर सुंदर रांगोळी काढायची आणि ताज्या फुलांनी घर सजवायचं। मग येते गुढी उभारण्याची वेळ। एक बांबूची काठी घ्यायची, त्यावर चमकदार पिवळं किंवा लाल रेशमी वस्त्र बांधायचं, त्यावर कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, झेंडूच्या फुलांची माळ सजवायची। सगळ्यात वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवायचा। हा विजय आणि देवाच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे। ही गुढी घराच्या प्रवेशद्वाराशी, बाल्कनीत किंवा खिडकीत अशी उभारायची की सर्वांना दिसेल। पोशाखाबद्दल सांगायचं तर महिला नऊवारी साडी नेसतात आणि पुरुष कुर्ता पायजमा घालून केशरी फेटा बांधतात। हे दृश्य खूपच सुंदर असते। नैवेद्यामध्ये कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे, कारण कडुलिंब आणि गोड गूळ एकत्र खाणं म्हणजे आयुष्यातील सुखदुःख समान मनाने स्वीकारणे। हे ऋतुबदलाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवतेही। आणि प्रत्येक स्वयंपाकघरातून पुरणपोळी, श्रीखंड, आमरस यांचा सुगंध दरवळतो। हे महाराष्ट्राच्या गुढीपाडव्याचं खरं रूप आहे। मंडळी, हा आनंद फक्त महाराष्ट्रापुरता नाही, संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावाने हा नवसंवत्सर साजरा होतो। बघूया कुठे, कसा आणि कोणत्या नावाने। महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये हा सण गुढीपाडवा म्हणून साजरा होतो। कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये याला उगादी किंवा युगादी म्हणतात। सिंधी समाजात संपूर्ण भारतभर हा चेटीचंड म्हणून ओळखला जातो। उगादीबद्दल सांगायचं तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही नवीन वर्ष म्हणून साजरा होतो। तिथे बेवू बेल म्हणजे कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे, अगदी आपल्यासारखीच। चेटीचंडबद्दल सांगायचं तर सिंधी बंधू भगिनी हा दिवस त्यांचे आराध्य झुलेलाल यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात। सिंधू नदीच्या काठावर उत्सव होतो। आणि एक विशेष गोष्ट, याच दिवशी चैत्र नवरात्रीचाही प्रारंभ होतो। देवी दुर्गेच्या 9 रूपांची उपासना सुरू होते। तर मंडळी, गुढीपाडवा म्हणजे फक्त एक सण नाही, गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवात, विजयाचं प्रतीक, कुटुंबाचा आनंद, महाराष्ट्राचा अभिमान। या गुढीपाडव्याला तुमच्या घरात, कुटुंबात आनंद, समृद्धी आणि आरोग्य नांदो ही मनापासून शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका। गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। जय महाराष्ट्र।